हिंगोली जिल्ह्यातले शेतकरी सध्या कठीण परिस्थितीशी झुंज देत आहेत। अतिवृष्टीमुळे पिकं हातातून गेली आहेत, घरात उपासमारीची वेळ आलेली आहे। मात्र अशात दिलासा देण्याऐवजी बँकांकडून आपला छळ होत असल्याचा आरोप शेतकरी करतायत। काय आहे हे नेमकं प्रकरण पाहूया। शेतकऱ्याच्या खात्याला होल्ड लावणाऱ्या बँकेचं करायचं काय? खाली मुंडकवरी पाय. शेतकऱ्याच्या खात्याला होल्ड लावणाऱ्या बँकेचं करायचं काय? खाली मुंडकवरी पाय. हिंगोलीमध्ये शेतकरी संकटात, बँकांचा तगादा थांबेना। बँकांकडून छळ होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। खाते होल्ड केल्यानं शेतकरी हैराण। अतिवृष्टीनं हिंगोली जिल्ह्यातील पिकांचं मोठं नुकसान झालंय। पिकांची नासाडी झाल्यानं जिल्ह्यातील शेतकरी अक्षरशः हतबल झालाय। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये बळीराजाला दिलासा देणं गरजेचं आहे। मात्र बँकांकडून आपला छळ होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। कनेरगाव नाका इथल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून पीक कर्ज भरण्यासाठी तगादा लावला जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। सर्वसामान्यांचा गळा घोटण्याचा कार्यक्रम चालू आहे इथं। तर मला तर जवळपास 10-15-20 वर्ष झाले या बँकेचा ग्राहक आहे मी। कोणते SMS चार्ज कटले की शेतकऱ्यांची पूर्ण लूटमार चालू आहे, सगळं चालू आहे। महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र ग्रामीण बँकेची स्थापना कशासाठी केली की ग्रामीण भागातील लोकांचे कामं व्हावं म्हणून, शहरात जावं नाही म्हणून। तर इथं सगळ्या शेतकऱ्याचा गळा घोटण्याचं काम चालू आहे। माझी सरकारला एकच विनंती आहे की जनतेला या मायबापांनी न्याय द्यावा आणि या शेतकऱ्यांना योग्य असा न्याय मिळवून द्यावा। या कठीण काळात कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांचं बँक अकाउंट होल्ड करणं हा एक प्रकारचा अमानुषपणाच आहे। नैसर्गिक आपत्तीच्या काळात बँकांचं असं हे सगळं कृत्य शेतकऱ्यांच्या जगण्यावरच गदा आणणार आहे। त्यामुळे तात्काळ याची दखल घेण्याची गरज शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। हा तर या बँकेकडे आमची शेती गहाण आहे आणि या बँकेनं शेतकऱ्यांचे बचत खाते होल्ड केलेले आहे। एकतर शेतकऱ्यांना इथून खाते दुसऱ्या बँकेमध्ये हलवता येत नाही, का तर या बँकेनं बरेच गावं दत्तक घेतलेले आहेत आणि दत्तक बँक जर शेतकऱ्याशी वागणूक करत असेल तर माझं आपल्या माध्यमातून सरकारलाही विनंती आहे, जिल्हाधिकारी महोदयांना विनंती आहे की अशा मजरूर बँकेवर कार्यवाही करावी, शेतकऱ्यांना न्याय द्यावा। अतिवृष्टीनं पिकं उद्ध्वस्त झाली, अनेकांचे संसार उघड्यावर पडले, कित्येकांवर उपासमारीचीही वेळ आली। एकीकडे आपला बळीराजा नैसर्गिक आपत्तीला तर दुसरीकडे बँकांच्या छळाला तोंड देतोय। त्यामुळे प्रशासन आणि सरकारने या गंभीर प्रकाराची नोंद घेऊन तात्काळ उपाययोजना करणं गरजेचं आहे। नाहीतर हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था अधिक भीषण होऊ शकते। बँकेने जे शेतकऱ्याचे खाते होल्ड केलेले आहे, तरी माझी सरकार मायबापाला अशी विनंती आहे की त्यांनी तात्काळ शेतकऱ्याचे खाते लवकरात लवकर व कर्ज सातबारा कोरा करावा व कर्जातून शेतकऱ्याला मुक्त करावं। निसर्गाच्या कोपानं हैराण झालेला हिंगोलीचा शेतकरी हा पोटासाठी झगडतोय। अशात बँकांकडून त्याचा होणारा छळ आणि खाते होल्ड करून कर्ज थकबाकीची आठवण करून देणं ही वेदना शेतकऱ्याला आणखीन खोल जखमा देणारी आहे। गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।